ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि मी तो मान्य केला होता, माझी काय अडचण नव्हती। प्रश्न राजीनामाचा नाही आहे, प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे। होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीचा नसावा। इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे। ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं, पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत। म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही। आता प्रश्न काय आहे, कोण घ्या माझ्यावर काय एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील, किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, किंवा आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे। का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे। मला बोलून द्या, कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे। महाविकास आघाडीचा चेअरमन त्यांना नको आहे, ह्याच्यावर खरी मतभेद आहेत। आता पुढचा आजच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? नाही, मी रजा दिलेली आहे आजच्या मिटिंगची रजा दिलेली आहे। ऐकून घ्या, माझी व्यक्तिगत कारणासाठी रजा दिलेली आहे, तर ती मी रजा घेतलेली आहे। गोकुळच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेलेल्या नाही, मुद्दा एकच आहे। ऐकून घ्या, तटाच्या पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या होत्या। असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुतीचा मुद्दा आला कुठून आला सांगतो मला, की त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती विचारल्या तर फार मोठी राजकीय तफावत आहे। ह्या जिल्ह्यात 1 खासदार आणि 10 आमदार आता एकूण आहेत कुणाचे आहेत, महायुतीचे। तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टीत गोकुळ नाही, गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागलेले आहेत। आता थोडक्यात निवडणूक वर्ष आहे, त्या गोकुळी मोठी संस्था असल्याकारणानं त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारणानं तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे। तर माझं सारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात म्हणजे मी सूचना करावल्या व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, तिने दोघांना मला सांगितले, अजितदादा काही मीटिंग नव्हते, त्यांनाही घेऊन ऐकून घ्या, आणि नामदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर घेऊन हा विषय त्यांनी सोडवावा। दी सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई पंचवार्षिक निवडणुकीतील सहकार पॅनेलचे सर्वसाधारण मतदारसंघ अनुक्रमांक 9 चे उमेदवार कदम हनुमंत तुकाराम यांचे चिन्ह आहे आकाश कंदील। या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा। मतदान दिनांक 18 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। मतदान ठिकाण शाखानिहाय। लक्षात ठेवा, आकाश कंदील, मतदान करा आकाश कंदीलला। दी सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई पंचवार्षिक निवडणुकीतील सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना आकाश कंदील या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा। मतदान दिनांक 18 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। मतदान ठिकाण शाखानिहाय। लक्षात ठेवा, आकाश कंदील, मतदान करा आकाश कंदीलला। सर्वसाधारण मतदारसंघातील 8 उमेदवार पुढील प्रमाणे: देसाई किरण कृष्ण, जाधव अंकुश रामचंद्र, कदम अरविंद धोंडीराम, कदम हनुमंत तुकाराम, माने पुरुषोत्तम मारुती, निकम किरण चंद्रकांत, सय्यद इस्माईल उस्मानगनी, शिंदे दत्तात्रय संपतराव DS। महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार चव्हाण सुजाता मोहनराव चव्हाण, उज्ज्वला भालचंद्र। अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील उमेदवार नामदास राम तात्याबा। भटक्या विमुक्त जाती जमाती मागास प्रवर्गातील उमेदवार गिरी गोसावी संजय विश्वनाथ। इतर मागासवर्गीय मतदारसंघातील उमेदवार कुंभार बाबूराव गुरुनाथ। या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना आकाश कंदील या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा। गोकुळ सोबत गोकुल। डेअरीतली रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग। दूध भारी, फॅट भारी,
SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.